नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी स्कॉलरशिप गणित घटक 3 अपूर्णांक, उपघटक 14 व्यवहारी अपूर्णांक, यामध्ये समच्छेद व भिन्नछेद अपूर्णांक, तुलना, बेरीज, वजाबाकी, गुणाकार. स्वाध्याय 14.2 प्रश्न पहिला, पुढील पर्यायातील अपूर्णांकाची चढत्या क्रमाने मांडणी केलेला अचूक पर्याय कोणता? मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी जे सगळे अपूर्णांक दिलेले आहेत ते आहेत समच्छेद अपूर्णांक. ज्या अपूर्णांकाचा छेद सारखा असतो त्याला आपण समच्छेद अपूर्णांक म्हणतो. मग समच्छेद अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा अंश लहान असतो तो लहान असतो आणि ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा असतो तो मोठा अपूर्णांक असतो. आपल्याला विचारले चढत्या क्रमाने मांडणी. मग आता आपल्याला अंशाचा विचार करायचा आहे आणि कोणत्या अपूर्णांकातील अंश हे चढत्या क्रमाने मांडणी केलेले आहेत. आता पर्याय क्रमांक 1चा आपण विचार केला तर 5/6, त्यानंतर 4/6. आता 5पेक्षा 4 लहान आहे. चढता क्रम जर म्हटलं तर 5 नंतर येणारा जो अपूर्णांक आहे 5/6 नंतर येणारा अपूर्णांक त्याचा अंश हा मोठा असायला हवा, म्हणून पर्याय क्रमांक 1 उत्तर आपलं येणार नाही. पर्याय क्रमांक 2चा आपण विचार केला तर 1/6, 5/6, 6/6, 11/6 आणि 17/6. मित्रांनो, छेद समान आहे, मग अंश हा फक्त चढत्या क्रमाने या ठिकाणी वाढत गेला पाहिजे. 1, 5, 6, 11 आणि 17. बरोबर. पर्याय क्रमांक 2 मधील अपूर्णांक हे चढत्या क्रमाने मांडणी केलेले आहेत, म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 2, 119/19, 119/21, 119/17, 119/25 हे अपूर्णांक उतरत्या क्रमाने कसे लिहाल? मित्रांनो, आता हे सगळे अपूर्णांक आहे समान अंश असलेले. मग समान अंश असलेल्या अपूर्णांकामध्ये बघा, समान अंश असलेल्या अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा छेद लहान असतो तो मोठा अपूर्णांक असतो. म्हणजे समच्छेद अपूर्णांकापेक्षा समान अंश असलेल्या अपूर्णांकामध्ये उलट गोष्ट आहे. बघा, या ठिकाणी सगळ्यात लहान अपूर्णांक कोणता आहे तर ज्याचा छेद मोठा तो लहान आणि ज्याचा छेद लहान आहे म्हणजे 119/17. आता हे 17 लहान आहे म्हणजे हा सगळ्यात मोठा अपूर्णांक झाला. आणि 119/25 मध्ये 25 हा छेद सगळ्यात मोठा आहे म्हणजे हा सगळ्यात लहान अपूर्णांक झाला. आपल्याला या ठिकाणी या अपूर्णांकांचा उतरता क्रम लावायचा आहे. उतरता क्रम. मग मित्रांनो, उतरत्या क्रमामध्ये आपण काय करतो तर मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे येतो. बरोबर. उतरत्या क्रमामध्ये मोठ्या संख्येकडून आपण लहान संख्येकडे जातो. मग या ठिकाणी आपल्याला लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे जायचं उलट क्रमाने. म्हणजे छेदाच्या बाबतीत लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडं, म्हणजे सगळ्यात अगोदर 119 छेद लहानकडून मोठ्याकडे जायचं आहे आपल्याला. मग लहान काय आहे तर 100 या ठिकाणी 17, 119/17. त्यानंतर त्यापेक्षा मोठा 119/17. नंतर आहे 119, त्यानंतर 119/17, 19 नंतर 21, त्यानंतर 119/25. मित्रांनो, हा या ठिकाणी झाला उतरता क्रम. म्हणजे आपण छेदाचा चढता क्रम लावला, म्हणजे समान अंश असलेल्या अपूर्णांकामध्ये आपण अपूर्णांकांचा उतरता क्रम लावला. आता असा पर्याय आपल्याला कुठे दिसतो तर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2. 119/17, 119/19, 19/21 आणि 119/25. प्रश्न नंबर 3, 17/8. त्यानंतर चौकट आहे 23/6. चौकोनाच्या जागी कोणते चिन्ह येईल? मित्रांनो, चौकोनाच्या जागी आता हे 2 अपूर्णांक आहे, या अपूर्णांकामध्ये लहान मोठेपणा ठरवायचा आहे. मग अशा वेळेला आपण लहान मोठेपणा ठरवताना त्यांचा तिरकस गुणाकार करतो, म्हणजे 17चा आणि 6चा. तर या ठिकाणी 17×102. बघा, 17चा आणि 6चा गुणाकार केला 102 आला, तो सुरुवातीला लिहिला. त्यानंतर 23चा आणि 8चा गुणाकार करणार तर 23×8 मित्रांनो 184. मग आता 184 मोठे आहे म्हणून मोठ्या संख्येकडे मोठं चिन्ह. या पद्धतीनं आपल्याला चिन्ह लिहावं लागेल, म्हणजे उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. चौकटीच्या जागी आपण पर्याय क्रमांक 2 मधील चिन्ह लिहिणार. प्रश्न नंबर 4, 15/27, 13/27, 14/27, 17/27 हे अपूर्णांक उतरत्या क्रमाने लिहिल्यास डावीकडून तिसरा अपूर्णांक कोणता? मित्रांनो, हे समच्छेद अपूर्णांक आहे आणि या अपूर्णांकांचा लावायचा आहे आपल्याला
उतरता क्रम. आता उतरता क्रम म्हणजे मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे यायचं आहे. म्हणजे या ठिकाणी अंशाचा ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा आहे तो मोठा. मग या ठिकाणी सुरुवातीला सगळ्यात मोठा अपूर्णांक लिहावा लागेल, तो आहे 17/27. त्यापेक्षा लहान आहे 15/27. त्यापेक्षा लहान 14/27 आणि त्यानंतर 13/27. तर आपल्याला म्हटलंय उतरता क्रमाने लिहिल्यास डावीकडून तिसरा अपूर्णांक कोणता. मित्रांनो, डावीकडून म्हणजे इकडनं पहिला, दुसरा आणि तिसरा अपूर्णांक आहे 14/27. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, 14/27. प्रश्न नंबर 5, 11/7, 11/5, 11/9, 11/8 आणि 11/6 हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहिल्यास मध्यभागी कोणता अपूर्णांक येईल. मित्रांनो, हे आहे समान अंश असलेले अपूर्णांक. आपल्याला लिहायचा आहे चढता क्रम. मग आता समान अंश असलेल्या अपूर्णांकामध्ये चढता क्रम म्हणजे काय, तर या ठिकाणी चढत्या क्रमामध्ये आपण लहानकडून मोठ्याकडे जातो. या ठिकाणी आपल्याला मोठ्याकडून लहानाकडे जावं लागणार आहे. म्हणजे छेदाचा जो मोठा आहे तो या ठिकाणी लहान असेल. मग छेद मोठा कोणता आहे, तर सगळ्यात मोठा छेद आहे 9. म्हणजे 11/9. त्यानंतर 11/8, 11/7, 11/6, 11/5. मित्रांनो, काय म्हटलंय, मध्यभागी कोणता अपूर्णांक येईल, तर मध्यभागी आलाय 11/7. म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 11/7. प्रश्न नंबर 6, 7/9, 5/9, 2/9 आणि 8/9 या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास पहिल्या व तिसऱ्या संख्यांची बेरीज किती. मित्रांनो, हे अपूर्णांक आहे. हे अपूर्णांक आपल्याला चढत्या क्रमाने लिहायचे आहे. मग आता चढत्या क्रमाने लिहिल्यानंतर पहिल्या आणि तिसऱ्या अपूर्णांकाची बेरीज. चढता क्रम समच्छेद अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा अंश लहान तो लहान असतो. आपल्याला चढता क्रम जायचं आहे म्हणजे लहान अपूर्णांकाकडून मोठ्या अपूर्णांकाकडं. मग सगळ्यात लहान अपूर्णांक आहे 2/9, त्यापेक्षा मोठा आहे 5/9, त्यापेक्षा मोठा आहे 7/9 आणि सगळ्यात मोठा अपूर्णांक आहे 8/9. आपल्याला म्हटले पहिला आणि तिसऱ्या अपूर्णांकाची बेरीज म्हणजे 2/9 अधिक 7/9 यांची बेरीज होणार मित्रांनो 2 अधिक 7/9. 2 आणि 7 झाले 9, 9/9. 9/9 म्हणजे मित्रांनो उत्तर आलं 1. 9/9 उत्तर 1 येणार. म्हणजे सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 1. प्रश्न नंबर 7, पुढीलपैकी कोणता अपूर्णांक दिलेल्या अपूर्णांकापैकी 2 अपूर्णांकापेक्षा लहान आहे व 2 अपूर्णांकापेक्षा मोठा आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला 3/4, 6/7, 4/5, 4/6 आणि 2/8 हे अपूर्णांक दिलेले आहेत. आणि पर्यायामधला कोणता अपूर्णांक हा 2 अपूर्णांकापेक्षा लहान व 2 अपूर्णांकापेक्षा मोठा आहे. म्हणजे मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी पर्यायांचा वापर करावा लागणार आहे. पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी मी सुरुवातीला घेतोय. पर्याय क्रमांक 1 आहे 4/6. आता सर्वांची आपल्याला तुलना करावी लागणार. मग आता या ठिकाणी 3/4 हा 1 घेतला मी 3/4. त्यानंतर मी घेतोय आता पर्याय क्रमांक 1 4/6. मित्रांनो, आता एक एक पर्याय या ठिकाणी आपण समजून घेऊया. मग आता त्यानंतर पुढं 6/7. बघा आता 6/6 प्रश्नामधला, पुन्हा पर्यायामधला 4/6 या ठिकाणी परत तुलना. त्यानंतर हा प्रश्न मित्रांनो थोडा वेळ खाऊ आहे. त्यानंतर आता या ठिकाणी 4/5 आणि पर्याय क्रमांक 1 4/6. पुन्हा 4/5 नंतर 4/6 प्रश्नामधला आणि पर्यायामधला 4/6. पुन्हा प्रश्नामधला 2/8 आणि पर्यायामधला 4/6. मित्रांनो, हा फक्त एक पर्याय क्रमांक आहे. आता या ठिकाणी आपण तुलना करताना तिरकस गुणाकार करून मग या ठिकाणी तुलना करणार. 6×3 = 18 आणि 4×4 = 16. या ठिकाणी हा मोठा म्हणजे पहिला अपूर्णांक मोठा आहे, दुसरा अपूर्णांक लहान आहे. त्यानंतर 6×6 = 36 आणि 7×4 = 28. या ठिकाणी पुन्हा पहिला अपूर्णांक मोठा, दुसरा अपूर्णांक लहान. त्यानंतर 6×4 = 24 आणि 5×4 = 20. पुन्हा पहिला अपूर्णांक मोठा, दुसरा अपूर्णांक लहान. म्हणजे काय, 4/5 मोठा आणि 4/6 लहान. 6×4
24 आणि पुन्हा 6 चोक 24 म्हणजे या ठिकाणी या अपूर्णांकामध्ये मित्रांनो समानता आहे। त्यानंतर 6 दुणे 12 आणि 8 चोक 32 या ठिकाणी पहिला अपूर्णांक लहान आणि दुसरा अपूर्णांक मोठा। मित्रांनो पर्याय क्रमांक 1 चा जर विचार केला तर पहिला जो अपूर्णांक आहे तो म्हणजे आपला जो उत्तर आहे, उत्तर म्हणजे पर्याय क्रमांक 1 जो आहे तो या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 म्हणजे पहिल्या अपूर्णांकामध्ये लहान, दुसऱ्या अपूर्णांकामध्ये लहान, तिसऱ्या अपूर्णांकामध्ये लहान, म्हणजे 3 ठिकाणी तो लहान आहे आणि 1 ठिकाणी मोठा आलाय। म्हणजे 4/6 हा अपूर्णांक दिलेल्या अपूर्णांकापैकी 3 ठिकाणी लहान आहे बघा, 1, 2 आणि 3 ठिकाणी लहान, 1 ठिकाणी मोठा आहे आणि 1 ठिकाणी समान आहे। आपल्याला उत्तर तसं नकोय, आपल्याला दिलेला अपूर्णांक म्हणजे पर्याय क्रमांकामधील अपूर्णांक 2 ठिकाणी लहान, 2 ठिकाणी मोठा आणि 1 ठिकाणी समान पाहिजे, म्हणून पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे। आता मी दाखवतो पर्याय क्रमांक 2। पर्याय क्रमांक 2 मित्रांनो पुन्हा पहिल्यासारखंच करणार आपण 3/4 आणि पर्याय क्रमांक 2 मधला 4/5, 4/5 त्यानंतर पुन्हा 6/7 आणि पर्याय क्रमांक मधील 4/5 त्यानंतर 4/5 आणि पर्याय क्रमांक 2 मधील 4/5 आता हा समानच येईल 4/5 4/5 त्यानंतर 4/6 प्रश्नातला आणि पर्याय क्रमांक 2 मधला 4/5 त्यानंतर प्रश्नातला 2/8 आणि पर्यायातला 4/5। मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आता पुन्हा तिरकस गुणाकार करावा लागणार आहे। 5 ते 1 15 आणि 4 चोक 16 म्हणजे आपला जो आहे 4/5 हा अपूर्णांक मोठा आला। 5 सख 30 आणि 7 चोक 28 आता तो आला लहान। त्यानंतर 5 चोक 20 आणि 5 चोक 20 मित्रांनो या ठिकाणी समानता आहे। त्यानंतर 5 चोक 20 आणि 6 चोक 24 पर्यायामधला अपूर्णांक मोठा आला। 5 दुणे 10 आणि 8 चोक 32 पुन्हा पर्यायामधला अपूर्णांक मोठा आला। मित्रांनो पर्याय क्रमांक 2 मध्ये 4/5 हा अपूर्णांक म्हणजे पर्याय क्रमांक 2 चा जर विचार केला तर हा अपूर्णांक 1 वेळेस लहान, 2 वेळेस लहान आणि 3 वेळेस लहान आलाय बघा। या ठिकाणी 1 वेळेस लहान, 2 वेळेस लहान आणि 3 वेळेस लहान आलाय आणि 3 वेळेस मोठा आलाय। पर्याय म्हणजे या ठिकाणी मोठा, या ठिकाणी मोठा, 3 ठिकाणी मोठा आणि 1 ठिकाणी तो लहान आलेला आहे आणि 1 ठिकाणी समान आलाय, म्हणजे हा पर्याय सुद्धा येणार नाही। कारण की 4/5 हा आपल्याला 2 ठिकाणी लहान पाहिजे होता, 2 ठिकाणी मोठा पाहिजे होता आणि 1 ठिकाणी समान पाहिजे होता, म्हणून पर्याय क्रमांक 2 सुद्धा या ठिकाणी चुकीचा आहे। आता आपण जाणार पर्याय क्रमांक 3 कडे। पर्याय क्रमांक 3 नुसार मित्रांनो पुन्हा आपण आता 3/4 आणि पर्याय क्रमांक 3 आहे 3/4 हा समान असेल। त्यानंतर 6/7 हा प्रश्नातला आणि 3/4 हा आपल्या पर्यायातला। पुन्हा प्रश्नातला 4/5 आणि पर्यायातला 3/4 पुन्हा 4/6 प्रश्नातला आणि 3/4 पर्यायातला। मित्रांनो समजून घ्या आणि सर्वात शेवटी प्रश्नातला 2/8 आणि पर्यायातला 3/4। आता या ठिकाणी पुन्हा आपण तिरकस गुणाकार करणार 4। आता या ठिकाणी हा समान आहे, पहिल्या अपूर्णांकामध्ये समानता दिसते आपल्याला। 4 सख 24 आणि 7 21 आपला जो आहे 3/4 हा लहान आला। 4 चोक 16 आणि 5 15 पुन्हा 3/4 हा लहान आला। 4 चोक 16 आणि 6 18 आता 3/4 हा मोठा आला। 4 दुणे 8 आणि 8 24 पुन्हा 4/3 हा मोठा आला। मित्रांनो हे आपलं उत्तर आहे बघा। 1 ठिकाणी समानता आहे म्हणजे दिलेला अपूर्णांक म्हणजे कोणता 3/4 हा दिलेल्या अपूर्णांकापैकी 2 अपूर्णांकापेक्षा लहान बघा। या ठिकाणी इथं तो लहान आहे, इथं पण लहान आहे व 2 अपूर्णांकापेक्षा मोठा, या ठिकाणी मोठा आणि या ठिकाणी मोठा, म्हणून 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न नंबर 8 12/19 12/25 12/29 12/37 हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लावले असता शेवटून दुसऱ्या क्रमांकावर कोणता अपूर्णांक येईल? सोपं आहे मित्रांनो, अपूर्णांक लावायचे आहेत आपल्याला चढत्या क्रमाने आणि एक लक्षात ठेवायचं हा आहे समान अंश असलेला अपूर्णांक। म्हणजे समान अंश असलेल्या अपूर्णांकामध्ये जी क्रिया असते ती उलट असते। मग आता चढत्या क्रमात आपण काय करतो, लहानकडून मोठ्याकडे जातो।
मग आता या ठिकाणी समान अंश असलेल्या अपूर्णांकामध्ये काय करणार आपण, मोठ्याकडून लहानकडे जाणार, म्हणजे छेदाचा मोठ्याकडून लहानकडं, छेदाचा मोठा. मग आता छेद मोठा कोणता आहे, तर 12 छेद सगळ्यात मोठा छेद आहे 37. 12 छेद 37, त्यानंतर 12 छेद 29, त्यानंतर 12 छेद 25 आणि 12 छेद 19. मित्रांनो बघा, चढत्या क्रमामध्ये आपण काय करतो, आता हे समान अंश असलेले अपूर्णांक आहे, सगळ्यांचा अंश सारखा आहे 12 12 12. मग चढत्या क्रमात आपण काय केलं असतं, तर लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे गेलो असतो. पण या ठिकाणी समान अंश असलेल्या अपूर्णांकामध्ये आपण काय करतो, चढता क्रम म्हटलं तर या ठिकाणी चढत्या क्रमामध्ये आपल्याला मोठ्याकडून लहानाकडे यावं लागतं, चढत्या क्रमामध्ये आपल्याला लहानाकडून मोठ्याकडे जावं लागतं. पण इथं मोठ्याकडून लहानाकडं, म्हणजे मोठा अपूर्णांक लहान लहान आणि लहान. मग आपल्याला प्रश्न काय विचारलाय, शेवटून दुसऱ्या क्रमांकावर कोणता अपूर्णांक येईल. मित्रांनो शेवटून दुसरा क्रमांक, शेवटून पहिला आणि शेवटून दुसरा म्हणजे 12 छेद 25 हे आपलं उत्तर आहे. 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, 12 छेद 25. प्रश्न नंबर 9, 1 छेद 3, 3 छेद 4, चौकट छेद 7 आणि 8 छेद 9 हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहिले आहेत. हा क्रम योग्य ठरण्यासाठी चौकटीत कोणता अंक लिहावा लागेल. मित्रांनो पुन्हा आपल्याला या ठिकाणी आपण तुलना करूयात. 1 छेद 3 आपल्याला चढता क्रम लावायचा आहे. चढत्या क्रमाने लिहिण्यासाठी चौकटीत काय अंक असायला हवा, 1 छेद 3, त्यानंतर 3 छेद 4. मित्रांनो यांची जर तुलना केली तर 1 4 4 आणि 3 त्रिक 9 बरोबर. या ठिकाणी मित्रांनो हा मोठा अपूर्णांक आला आहे, बरोबर आहे. आपल्याला पुढचा अपूर्णांक मोठाच हवा आहे. त्यानंतर आता ही झाली पहिली तुलना. त्यानंतर आता 3 छेद 4 आणि चौकट छेद 7. आता चौकटीच्या जागी किती अंक असायला हवा, तर या ठिकाणी मित्रांनो आपण बघूया. आता 7 त्रिक 21 ही पहिली तुलना आपण या ठिकाणी लिहिणार, 7 त्रिक 21. आणि त्यानंतर 4ने कितीला गुणल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो इथं जी संख्या आहे, आपल्याला चढता क्रम लिहायचा आहे म्हटल्यानंतर इथं येणारी संख्या मोठी असायला हवी. मग पर्याय क्रमांक 1चा विचार केला तर 2, 4 दुणे 8, 8 तर मोठे नाही आहेत. मग 1 घेतला तर पुन्हा 4 1 4च येईल. मग या ठिकाणी जर आपण 6 घेतला तर मित्रांनो 6 चौक 24 बरोबर 24 मोठे आले, बरोबर. म्हणजे 6 या ठिकाणी चौकटीच्या जागी आपण 6 घेतला, पण पुढे पण आपल्याला तुलना करून बघावी लागणार ना. मग आपण आता या ठिकाणी 6 6 छेद 7 म्हणजे चौकटीच्या जागी आपण 6 घेतलेला आहे, 6 छेद 7. त्यानंतर 8 छेद 9. आता तिरकस गुणाकार करून बघू. 9 सख 54 आणि 8 7 56 बरोबर. मित्रांनो या ठिकाणी चढता क्रम येतोय बघा, या ठिकाणी चढता क्रम आहे, या ठिकाणी चढता क्रम आणि चढता क्रम, म्हणजे आपण चौकटीच्या जागी 6 हा अंक लिहावा लागेल. म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 10, जर 17 छेद 24 हे लहान आहे स्टार छेद 7 पेक्षा, तर स्टारच्या जागी पुढीलपैकी कोणता अंक येईल. मित्रांनो 17 छेद 24 हे लहान आहेत आणि या ठिकाणी आहे 7. आता स्टारच्या जागी काय येणार आहे, तर मित्रांनो आपण अपूर्णांकाची तुलना करताना काय करतो, तिरकस गुणाकार करतो. 17 7 या ठिकाणी आपला हा 10वा प्रश्न आहे. 17 7 119 हे लहान आहेत. मग आता 24 गुणिले किती म्हणजे या ठिकाणी मोठी संख्या येईल. मित्रांनो 24ला जर आपण 1ने गुणलं तर या ठिकाणी 24 1 24 येईल, म्हणजे 24 घेऊन जमणार नाही. 24ला जर आपण 7ने गुणलं तर 24 7 होतात मित्रांनो 168. मग या ठिकाणी 168 बरोबर मोठी संख्या येते. म्हणजे आपण ह्या स्टारच्या जागी जर आपण 7 घेतले तर 24 7 168 बरोबर आहे. 4 घेऊन सुद्धा जमणार नाही, कारण की 24 चौक या ठिकाणी 96 आहे, 24 त्रिक 72 आहे, म्हणजे आपलं उत्तर बरोबर 7 येते. आपल्याला स्टारच्या जागी 7 हा अंक घ्यावा लागेल, म्हणजे लहान मोठेपणा या ठिकाणी बरोबर ठरतोय. 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 11, 7 छेद 11, 7 छेद 20, 7 छेद 13, 7 छेद 22 हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लावले असता मधले 2 अपूर्णांक अनुक्रमे कोणते असतील. मित्रांनो या ठिकाणी आपल्याला लावायचा आहे चढता क्रम आणि हे अपूर्णांक आहे समान अंश असलेले अपूर्णांक. बघा चढत्या क्रमामध्ये आपण लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे जातो, पण आता हे समान अंश असलेल्या अपूर्णांकामध्ये चढता क्रम लावताना आपण काय करणार, छेदाचा मोठ्याकडून लहानकडे जाणार, म्हणजे छेद जो मोठा आहे तो अगोदर घेणार. मग सगळ्यात मोठा छेद किती आहे 22, त्यानंतर 7 छेद 20, त्यानंतर 7 छेद 13 आणि 7 छेद 11 हा झाला मित्रांनो चढता क्रम. बघा या ठिकाणी उतरता क्रम आहे. आपण
या ठिकाणी जो छेद आहे त्या छेदाचा आपण काय लावला आहे, उतरता क्रम लावलेला आहे, म्हणजे समान अंश असलेल्या अपूर्णांकामध्ये तो झाला चढता क्रम. आपल्याला प्रश्न विचारला आहे मधले दोन अपूर्णांक अनुक्रमे कोणते, तर मधले हे दोन अपूर्णांक आहेत 7/20 आणि 7/13, म्हणजे 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 7/20 आणि 7/13. प्रश्न नंबर 12, 25ची 1/5 पट अधिक 100ची 1/2 पट बरोबर चौकटची 1/5 पट, तर चौकटीत योग्य संख्या लिहा. मित्रांनो, ही समानता आहे. समानतेमध्ये आपल्याला बरोबर चिन्हाच्या उजवीकडची आणि डावीकडची दोन्हीकडची क्रिया करावी लागेल. आपल्याला डावीकडची क्रिया अगोदर करावी लागणार आहे, त्यानंतर उजवीकडची क्रिया करावी लागेल. तर डावीकडच्या क्रियेमध्ये काय म्हटलं आहे मित्रांनो, 25ची 1/5 पट, 25ची चाचीचे म्हणजे गुणाकार, 25ची 1/5 पट म्हणजे काय करावं लागेल, 25 गुणिले 1/5. मित्रांनो 25 गुणिले 1 किती होणार, 25च होणार आणि भागिले 5 केलं तर (5) म्हणजे 5 25, उत्तर आलं 5. आता 25ची 1/5 पट झाली 5, त्यानंतर 100ची 1/2 पट, यांची बेरीज करायची आहे मित्रांनो. आपल्याला या समानतेच्या डावीकडं आपल्याला यांची बेरीज करायची आहे, पण त्या अगोदर 100ची 1/2 पट म्हणजे काय, चाचीचे म्हणजे गुणाकार. 100ची 1/2 पट म्हणजे काय, 100 गुणिले 1/2, 100 1 100 भागिले 2 म्हणजे उत्तर येणार 50. मित्रांनो 5 अधिक 50 म्हणजे इथं किती झालं आहे, 55, म्हणजे बरोबर चिन्हाच्या डावीकडं 55 आहे. आता उजवीकडं काय म्हटलंय, तर उजवीकडं मित्रांनो असं म्हटलंय, तर चौकटीची 1/5 पट. बघा आपलं उत्तर आलेलं आहे डावीकडचं 55. मग आता कोणत्या संख्येची 1/5 पट 55 आहे, कोणत्या संख्येची 1/5 पट ही 55 आहे, त्यासाठी आपण मित्रांनो गुणाकार करू शकतो. आपण गुणाकार काय करणार, 55 गुणिले 5 म्हणजे 55ची 5 पट मिळेल, कारण की 55ची 5 पट जी असेल ती या ठिकाणी चौकटीत आपल्याला घ्यावी लागणार. गुणाकार मित्रांनो मी या ठिकाणी थोडा करतोय, 55 गुणिले 5, 5 5 25, 7 4 2, 5 5 25 आणि 2 27. मित्रांनो 275 म्हणजे चौकटीच्या जागी आपल्याला किती लिहावे लागतील, तर 275. या ठिकाणी मी लिहितोय 275. मित्रांनो हे चौकटीच्या जागी आलेले आहेत आणि 275ची 1/5 पट म्हणजे 55. बघा 275ची 1/5 पट म्हणजे किती येणार आहे, आता थोडं लिहिण्यात समजून घ्या तुम्ही. 275 या ठिकाणी लिहितो, 275ची 1/5 पट बरोबर 55 येते, म्हणजे पदावली या समानतेच्या डावीकडं जेवढं उत्तर आलं तेवढंच उत्तर आपलं उजवीकडं आलेलं आहे, म्हणजे आपलं उत्तर आले 275. चौकटीच्या जागी आपण 275 लिहिणार, म्हणजे 12व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 275. प्रश्न नंबर 13, एका बागेत एकूण 60 झाडे आहेत, त्यापैकी 1/3 झाडे आंब्याची, 1/2 झाडे नारळाची व उरलेली झाडे फणसाची आहेत, तर बागेत फणसाची झाडे किती झाडे आहेत. मित्रांनो एकूण झाडे आहेत 60, एकूण 60 झाडं आहेत, त्यातली 1/2 झाडं 1/3 झाडं आंब्याची. मित्रांनो 1/3 बरोबर आंब्याची. मग आता हे 1/3 कशाचे आहे, तर 1/3 60चे आहे, म्हणजे 60च्या 1/3 म्हणजे 60 गुणिले 1 भागिले 3, 60 गुणिले 1 होतात 60 आणि (3) म्हणजे किती झाले 20, म्हणजे आंब्याची 20 झाडं. त्यानंतर आहे 1/2 झाडं नारळाची. 1/2 कशाची आहे, तर नारळाची. 1/2 बरोबर नारळ. मग आता नारळाची किती, एकूण आहेत 60, त्याच्या 1/2, 60च्या 1/2 म्हणजे थोडक्यात अर्धा. आपण 30 डायरेक्ट करू शकतो, 60 गुणिले 1 भागिले 2, 60 गुणिले 1 60 भागिले 2 केलं तर 20 त्रिक 60, 20 या ठिकाणी बेत्रिक 6 म्हणजे किती होतात 30, म्हणजे 30 झाडं कशाची झाली, नारळाची झाली. मग उरलेली आहे फणसाची. मग आता एकूण झाडं आहेत 60, त्यातली आंब्याची आणि नारळाची किती झाली, ती झाली 50. आंब्याची आणि नारळाची मिळून 50 झाली. मग उरलेली आहेत फणसाची. फणसाची किती झाली, फणसाची 10 झाडं आहेत, म्हणजे 13व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 10.
प्रश्न नंबर 14, 10/11, 1/11, 13/11 व 7/11 या अपूर्णांकामधील क्रमसंबंध मित्रांनो मोठा आणि त्यानंतर लहान या चिन्हांचा उपयोग करून कसा दाखवाल? म्हणजे थोडक्यात पहिला अपूर्णांक मोठा असेल त्यानंतर त्यापेक्षा लहान असेल. आता या ठिकाणी आपण बघितलं तर हा मोठा आहे, लहान आहे. या ठिकाणी हा क्रम आपल्याला मित्रांनो चुकीचा दिसतोय, कारण की आपल्याला मोठ्याकडून लहानकडे जायचं आहे. मोठा, लहान, लहान आणि त्यापेक्षा लहान नाही आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे. हे सगळे समान छेद असलेले अपूर्णांक आहे, समछेद अपूर्णांक आहेत. म्हणजे आपल्याला पर्याय क्रमांक 2चा विचार केला तर 13 हा मोठा आहे, त्यापेक्षा लहान 10, त्यापेक्षा लहान 7, त्यापेक्षा लहान 1 हा आणखीन लहान आहे. म्हणजे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. या ठिकाणी बघितलं तर मोठा, लहान, लहान आणि लहान म्हणजे 14व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मित्रांनो या ठिकाणी स्वाध्याय 14.2 आपला संपलेला आहे. पुढचा स्वाध्याय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.